इतिहासात एक काळ असा होता जेव्हा दिल्लीच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून मराठ्यांचा भगवा हा निशाण काबूल आणि कंधारपर्यंत पोचला होता। हे खरंच घडलं होतं का की इतिहासात दडवलेली एक विस्मृतीत गेलेली ही गोष्ट आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मिस्टेरियस मराठी। आज आपण जाणून घेणार आहोत मराठा इतिहासातील एक अत्यंत दुर्मिळ आणि कमी सांगितली जाणारी कथा, मराठ्यांचा काबूल आणि कंधारपर्यंतची मजल। ही केवळ युद्धकथा नाही, ही आहे रणनीती, धैर्य आणि भारताच्या इतिहासाला हादरवणारी गोष्ट। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य फक्त महाराष्ट्रापुरतंच राहिलं नाही। पेशवे बाजीराव पहिले, नंतर नानासाहेब पेशवे यांच्या काळात मराठ्यांनी मालवा, बुंदेलखंड, राजस्थान, दिल्ली इथपर्यंत सत्ता प्रस्थापित केली। 1737 मध्ये बाजीराव पेशवेने दिल्लीवरती थेट स्वारी केली। मुघल बादशाह अक्षरशः हादरून गेलेला होता। दिल्ली जिंकल्यानंतर मराठ्यांसमोर एक मोठा धोका उभा राहिला, अफगाणिस्तानाकडून होणारी आक्रमणे। नादिरशाह आणि अहमदशाह अब्दाली हे सतत भारतावरती हल्ले करत होते। मराठ्यांना स्पष्ट कळून चुकलं होतं की जोपर्यंत आक्रमकांच्या मूळ प्रदेशावर दबाव टाकला जात नाही तोपर्यंत भारत हा सुरक्षित नाही। म्हणून मराठ्यांनी उत्तर पश्चिम सीमेपर्यंत धडक देण्याचा निर्णय घेतला। 1758 साली एक ऐतिहासिक घटना घडली। नेतृत्व रघुनाथराव म्हणजे राघोबा दादा, मल्हारराव होळकर आणि तुकोजी होळकर। मराठा सैन्याने पंजाब जिंकला, लाहोर काबीज केला आणि पेशावर ताब्यात घेतलेलं होतं। आणि इथेच इतिहासातील मोठा क्षण आला। पेशावर म्हणजे काबूलचा दरवाजा। मराठ्यांनी अफगाण सुभेदार हाकलून दिला, अहमदशाह अब्दालीच्या प्रतिनिधींना पळवून लावलं। इतिहासकार मानतात की मराठ्यांचा प्रभाव हा काबूल आणि कंधारपर्यंत पोहोचलेला होता। जरी थेट राज्य स्थापलं नसलं तरी सैन्य दबाव हा पूर्णपणे होता। हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की मराठ्यांनी तिथे सत्ता का स्थापनली नाही, कारण पुरवठा रेषा म्हणजे सप्लाय लाईन ही फार लांब होती। स्थानिक अफगाण जमातीचा सतत विरोध होता, भारताचं वाढतं संकट होतं आणि अहमदशाह अब्दालीची परत येण्याची प्रचंड फौज। मराठ्यांना जाणवलं की आपली खरी लढाई ही भारताच्या संरक्षणासाठी आहे, परदेशी भूभाग टिकवण्यासाठी नाही। पण यश हे किती मोठं होतं हे गोष्ट लक्षात घ्या। दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कोणीही कधीच काबूलच्या सीमेपर्यंत पोचलं नाही, पण मराठी पोचले। इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की 1758 हे मराठा सामर्थ्याच्या सर्वोच्च शिखराचं प्रतीक आहे। 1761 मध्ये तिसरं पानिपत युद्ध झालं, मराठ्यांचा पराभव झाला, उत्तर भारतातील सत्ता ढासळली। जर पानिपत झालं नसतं तर इतिहासकार म्हणतात की आज काबूल, कंधार कदाचित भारतीय इतिहासाचा भाग असता। मराठ्यांनी केवळ तलवारीने नाही तर दूरदृष्टीने इतिहास घडवला। काबूल कंधारपर्यंत पोहोचणं ही फक्त लष्करी कामगिरी नव्हती, ती भारताच्या सुरक्षिततेसाठी केलेली रणनीती होती। तुम्हाला ही विस्मरणात गेलेली मराठा कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।